अध्यक्ष महाराज परिषद सन 1986 सालच्या पाटबंधारे खात्याच्या मागण्यांवर माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे। या राज्यातील 2/3 लोकसंख्या म्हणजे सुमारे 4 कोटी लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे। शेती व्यवसायाचे आपण एकंदरीत चित्र पाहिले तर या राज्यातले काही ऊस बागायत विभाग सोडले तर बाकीची शेती मागासलेली आहे। या मागासलेल्या शेतीमध्ये सुद्धा राज्यातील 1/3 भाग वारंवार दुष्काळाच्या किंवा निमदुष्काळाच्या छायेमध्ये वावरत आहे। या दुष्काळी भागातील जो अतिशय गरीब माणूस आहे तो शेतीवर जगू शकत नाही, म्हणून वर्षातून 7 ते 8 महिने त्याला जगण्यासाठी स्थलांतर करावे लागते। अशा प्रकारचे चित्र ग्रामीण भागामध्ये शेतीचे आहे। अध्यक्ष महाराज, पावसाच्या बाबतीत आपण पाहिले तर असे दिसून येईल की जवळजवळ 50% पाऊस कोकणामध्ये पडतो, परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्या पाण्याचा उपयोग आपण न केल्यामुळे म्हणा हे सगळे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते। परिषद या राज्यातील शेती आणि ग्रामीण भाग यांचा घनिष्ठ संबंध आहे। नुसता घनिष्ठ संबंध आहे असे नाही, तर ग्रामीण भागातील दारिद्र्याचा प्रश्न आहे तो शेतीच्या पाण्याशी निगडीत आहे आणि या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहण्याचा मी प्रयत्न करतो। अध्यक्ष महाराज, शासनाच्या वतीने गेल्या 3-4 वर्षांमध्ये पाटबंधारे विभागाचे जे धोरण ठरविले आहे, जी दिशा ठरविली आहे, ती दिशा ठरविताना आपल्यावर आणखीन काही बंधने आलेली आहेत। या राज्यामध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाने जो निकाल दिलेला आहे ते पाणी TMC पर्यंत मर्यादित केलेले आहे। राज्यांमधील जे आंतरराज्यीय पाणीतंटे होते ते सगळे निकालात निघाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये कृष्णा पाणीतंटा निवाडा मंडळाने जो निवाडा दिला आहे ते पाणी इसवी सन 2000 पर्यंत आपल्याला वापरावयाचे आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील सगळ्या पाण्याचा वापर करण्याची घोषणा वारंवार या सभागृहात केली जाते। त्याचप्रमाणे या राज्यांमध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचे समान वाटप सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन करावयाचे आहे, त्याबद्दलची घोषणा वारंवार केली जाते। आणि या दृष्टीने या राज्यांमध्ये 7व्या योजनेच्या काळामध्ये पाटबंधारे विभागाच्या धोरणाची जी दिशा आहे ती दिशा आणि या राज्यांमध्ये वारंवार या संबंधी केलेल्या घोषणा विचारात घेऊन आपण या खात्याच्या अंदाजपत्रकाकडे पाहिले तर आपल्याला वेगळेच चित्र दिसते। प्रत्यक्ष घोषणा वेगळ्या आणि आणखी व अंमलबजावणी वेगळी अशा तऱ्हेचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते। याबाबतची 2-3 उदाहरणे या ठिकाणी मी देणार आहे। 6व्या योजनेच्या काळामध्ये आपण 6 लाख हेक्टर जमीन पाटबंधारे योजनेमार्फत पाण्याखाली आणण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मात्र 5.5 लाख हेक्टर जमीनच पाण्याखाली आणली। बर्वे आयोगाने शिफारशी केल्या आहेत त्याप्रमाणे भूपृष्ठावरील पाणी 51,61,000 हेक्टर जमिनीला मिळेल असा अंदाज आपण केलेला आहे। स्टॉप।